आई हे बघा, सगळं चोरोटीचं सामान आणलंय. विड्याची पानं, सुपारी, फळं, हळद, कुंकू, बांगड्या आणि हे पीस. बरं तुम्ही हे 2 नारळ कशाला सांगितले आणायला? एकच लागणार ना? देवा, माझ्या सुनेच्या चोरोटीसाठी हा नारळ आणलाय, तुझ्या समोर ठेवलाय. हे नारळ सुकायच्या आत माझ्या घरात पाळणा आणण्याचे चिन्ह दिसू दे. विनंती आहे तुला, सगळं तुझ्या हाती आहे. आई अहो, किती आस लावून बसलायत तुम्ही. माफ करा पण हे शक्य नाहीये. तू ते आई एक काम करते, चोरोटीचं काही सामान राहिलंय ते घेऊन येते खाली जाऊन. आईनी देवाकडे कितीही प्रार्थना केली तरी मला बाळ होणं शक्य नाहीये. कसं सांगू मी आईंना? आता वर्षाताईंची आनंदाची बातमी कळूनही मला बाळ होईल ही अपेक्षा ठेवून बसल्या आहेत त्या. आनंदी, रडून घे. वर्षाच्या कार्यक्रमात तुला रडताना नाही बघवणार मला. आत्ताच काय ते रडून घे. वर्षाताईंना बाळ होणार आहे म्हणून रडून नाही येते मला. आनंदच होतोय रमाताई, पण माझ्या नशिबात ही गोष्ट का नाहीये याचा खूप त्रास होतोय. सगळं जाऊ दे. तुम्ही सांगा मला, तुमची पण चोरोटी भरली असेल ना? सगळ्या जणांनी एवढ्याच उत्साहात कार्यक्रम केला होता साजरा. खूप उत्साहात. सुलक्षणाबाई तर खूप खुश होत्या. आई होती. बाळ होणार म्हटल्यानंतर लाड होतातच. वर्षाताईंचे पण खूप लाड होत आहेत. लाड व्हायलाच हवे. माझे कोणीतरी लाड करावे अशी इच्छा नाहीये रमाताई माझी. आई व्हायचं, मला बाळ हवं स्वतःच. ह्या गोष्टीचा त्रास होतो मला. पण मी हे जर कोणासमोर बोलून दाखवलं तर सगळ्यांना असं वाटेल की वर्षाताईंना बाळ होतंय. त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय, पण मी त्यांच्यासाठी खरंच खूप खुश. कोणालाच मी आनंद नाही देऊ शकत रमाताई. कोणाच्याच इच्छा मी पूर्ण नाही करू शकत. काही अपेक्षा माझ्या घरच्यांच्या माझ्याकडनं, पण त्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. सगळेजण मात्र मला समजून घेतात. आईने देवाजवळ नारळ ठेवला माझ्यासाठी. तो नारळ जरी सुकला ना रमाताई, तरी मला बाळ होणार नाहीये हे कळत नाही आईना. आणि मी समजून सांगितलं तर वाईट वाटेल त्यांना. मला कोणालाच दुखवायचं नाहीये. तुझं काहीच चुकलं नाहीये आनंदी. जे काही चुकलंय ना ते माझं चुकलंय. माझ्यामुळे तुला मूल होऊ शकत नाहीये. वर्षा, अगं आवरलं का तुझं? हो हो. लवकर, ते याची वेळ झालीये. आणि तांब्या भांडा इथे टिपावरती ठेवलेला आहे. आणि सरबत लागलं तर ते किचन मध्ये घ्या. अरे हो रे, आधी मला तयार तर होऊ दे ना नंदू. नाही नाही, कसं आहे, माझ्याकडनं काही राहिलं तर वर मलाच बोलशील म्हणून म्हंटल. अगं आले. या या
या अगं आई ये बस 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 हा आय सासूबाई तुम्ही बसा ना. नाही असू दे असू दे. वहिनी. वर्षा झालीस का ग तयार? हो होतीये. आनंदी ओटी भरायची ना अजून. हो चला म्हणजे मी वेळेत आले. ताई नमस्कार. अरे बसा ना इथे. बसते. सुलक्षणाताई तुमचं अभिनंदन. दुसऱ्यांदा आजी होताय तुम्ही. ताई तुमचंही अभिनंदन. जावई बापू हो. अभिनंदन. आता आमचं तोंड गोड करा. म्हणजे काय आहे नक्की करणार कोण कोण. मालती काकी कशी आहेस ग? ठीक आहे. तू आम्हाला ही बातमी दिलीस ना आम्हाला खूप छान वाटलं. खरं तर मी घरी येऊनच सांगणार होते, पण मला ऑफिसला जायचं होतं आणि मग तयार व्हायचं होतं, म्हणून म्हटलं फोनच करूया. पण बरं झालं तुम्ही आलात. निदान आता घरातल्या सगळ्या बायका तरी आहे. हो हा खरं बायकांचाच कार्यक्रम आहे. त्यामुळे जावई बापू ओ तुम्ही निघा. म्हणजे तुम्ही बाहेर निघा. म्हणजे हा बायकांचा कार्यक्रम आहे ना, तर तुमचं काहीच काम नाहीये. मी इथे थांबायचं नाही. अजिबात नाही. वरती राघव बसला त्याच्यासोबत गप्पा मारत बसा. चला चला चला. नाही मी काय म्हणतो माझंही बाळ आहे, मग माझंही थोडे लाड करा ना. अगं बाई हो तुमचंच बाळ आहे. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आता नका थांबू. आता लाड होणार आहेत वर्षाचे, कारण गरोदर ती आहे की नाही. जा 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 जा. या या. हो आई येतो. वर्षा बाय. बरं माझं आवरायचं राहिलंय अजून. मी आले थांबा. अक्को दरवाजाला जा. आनंदी अगं जरा वर्षाचं बघ काहीतरी राहिलंय. जा तिला मदत कर. सुलक्षणाताई वर्षाने आम्हाला ही न्यूज दिली ना इतकं छान वाटलं म्हणून सांगू. खूप आनंद झाला हो आम्हाला. बघितलं ना वर्षानेच सांगितलं ह्या मुलींच्या तोंडात ना काही राहत नाही अशा मुली येते. तरी बरं झालं आपण चोरोटीचं प्रकरण लवकर आटपून घेतोय. काय काय बोलताय तुम्ही? नाही ते सांगत होते किती वेळ लागतोय वर्षाला. काय ग बाई. आल्या आल्या. हा ये बाई ये चल बस 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 इथे हो बस हा. चला आता करा माझे काय ते लाड. भरा ओटी. हग हसताय काय तुम्ही? भरा ना ओटी. आई भर ओटी. वेडी आहेस का? अगं आई नाही भरत ओटी लेकीची. हो मी पण नाही ओटी भरू शकत. सवाशीन ओटी भरते ना. मग मी भरते ना ओटी. हा चालेल. नको. आनंदी तू नको भरू सोटी. का आनंदीने ओटी भरली तर काय झालं? अहो माहेरची आहे ती. वर्षा तिची वहिनी आहे. मग ओटी भरली तर काय झालं तिनं? काय झालं आई? आनंदीने ओटी का नाही भरायची? अगं ओटी आईच्या वयाच्या बायकांनी भरायची असते. आहे ना मालतीताई. मालतीताई भरतील तुझी ओटी. अहो चालते हो तरण्या मुलीने ओटी भरली तर. आणि हो या मुलींनाच एकमेकींना सांभाळायचंय. आता तुमची सून माझ्या सुनीची ओटी भरते. आनंदी गरोदर राहिली तर वर्षा तिची ओटी भरेल. आता त्यांच्या हातात संसार सोपवण्याची वेळ आली आहे. हो पण चोर ओटीच आहे ना, तर एकीने भरली तरी चालते. अहो मालतीताई भरते. मालतीताई भरा. अहो भरू दे ना दोघींना. आनंदी तू पण ओटी भर. आता लवकरच तुझी पण चोर ओटी भरली जाऊ दे. आई तुम्ही भरा ना ओटी.
ते खण राहिलंय, वरच विसरले. मी घेऊन येते. आई, काय चाललंय तुझं? मी काय केलं बाई? मी तर विषय नाही काढला. हे बघ, तू बोलत नसलीस ना काही तरी आनंदीला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. ती निघून गेली बिचारी इकडनं. अहो सुलक्षणाताई, आनंदीनं ओटी भरली तर काय अडचण आहे? काय झालंय? नाही, तुमच्यातल्या काही गोष्टी असतील, नसतील सांगायच्या असतील बाहेरच्यांना, नका सांगू मला. नाही हो इंदुताई, तुम्ही बाहेरच्या नाही आता आमच्यासाठी. मग सांगा काय झालंय. ताई, आनंदीला मूल होण्यात थोडे प्रॉब्लेम्स आहेत. काय? आणि आता असं वाटतंय की आनंदीला मूलच होणार नाहीये बहुतेक. सुलक्षणाताई, म्हणून आनंदीने ओटी भरू नये असं तुम्हाला वाटतंय? काय तू का आलीस? ते खण विसरले ना. खण कुठे ठेवला होता तुम्ही? आठवत नाहीये. कुठल्या रंगाचा होता मला सांगा ना, मी शोधतो ना. हिरव्या रंगाचा होता. हा असेल आतच. नाही पण मी काय म्हणतो, खाली कसं सुरू आहे? म्हणजे वर्षा ठीक आहे ना? हो हो, सगळं व्यवस्थित सुरू आहे. तिला जास्त गोड खायला देऊ नका, ऍसिडिटी होते तिला. काळजी घेऊ आम्ही. सापडलं, येते. हो वहिनी, अहो मी येऊ का खाली? कुठे काय? खाली ते ओटी भरून झाले असेल ना. बायकांचा कार्यक्रम येतो आणि ते पण वेळ काढणाऱ्या बायकांचा कार्यक्रम आहे. तो इतक्यात संपणारा नाहीये. ओटी भरणं 5 मिनिटाचंच काम असतं, पण मग तासभर चर्चा पण करायच्या असतात ना. हा पण कसं आहे ना राघव दादा, माझंही ते बाळ आहे ना होणार, मग मलाही त्या कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. इथून पुढच्या सगळ्याच कार्यक्रमात तुलाच भाग घ्यायचा आहे. म्हणजे डोहाळ जेवण आणि बारसं यासाठी थांबवतील ना मला? डोहाळ जेवण आणि बारसं एवढंच नाही रे. हा. नंतर जेव्हा बाळाचा जन्म होईल ना, हा. त्यानंतर बाळाचं सगळं तुलाच तर करायचंय. बाळ मध्यरात्री कधी पण उठेल, रडायला लागेल, मग रडल्यानंतर त्याला असं कवेत घेऊन जो जो करायचं, घरभर त्याला घेऊन हिंडायचं, त्याला शांत करायचं, सांभाळायचं, सगळं सगळं तुलाच करायचंय. म्हणजे इथून पुढचं सगळं आयुष्य आता बदलणार आहे. त्याची तयारी ठेव. बाप होणार आहेस तू. बाप होणं काय सोपं वाटलं तुला? भरली का ओटी? हे काय, ओटी नाही भरली अजून? नाही भरली, कारण माझी ओटी तू भरणार आहेस आनंदी. चल भर माझी ओटी. आनंदी, मी सांगतेय ना, माझी ओटी भर. थांब. ठेव खाली. वर्षा, सासू म्हणून तुझ्या मनात मला मान नाही हे मला माहिती आहे, पण तुझ्या पोटातलं बाळ आहे ना, ते माझं वारस आहे. आणि त्या बाळासाठी मी जे काही बोलेन ना, ते चांगलंच बोलेन. एवढा तरी विश्वास आहे का माझ्यावर?
म्हणजे काय म्हणायचंय आई तुम्हाला? हे बघ वर्षा, मला माहिती ही चोरोटी का असते, ती लपून घरच्याच बायकांनी का भरली जाते. कारण खरं सांगायचं ना तर बाळ हातात येईपर्यंत अशा काही गोष्टी घडू शकतात की ज्याच्यामुळे आई आणि बाळ दोघांचे जीव धोक्यात जाऊ शकतात. मुलाला जन्म देणं म्हणजे आईचा पुनर्जन्म असतं म्हणतात, ते काही खोटं नाहीये. आणि अशा वेळेला ज्या बाईला स्वतःचं मूल होऊ शकत नाही त्या बाईनं माझ्या सुनेची चोरोटी भरलेली मला चालणार नाही. बघितलं साई, तुझं ऐकून आता आई सुद्धा. वर्षा, त्यांचं ऐकून मी काही म्हणत नाहीये. हे आनंदीचं काही मला माहित नव्हतं ना, म्हणून मी काही बोलले नाही. तुझी आई जे काही बोलते ना ते बरोबर बोलते. हे बघ आनंदी, तू खूप चांगली आहेस, पण आई न होण्याचं दुःख त्याहून मोठं असतं ग. मनात खूप विचार येतात, त्यामुळे नाही भरली सोटी तरी काही हरकत नाही. पण मी म्हणते ओटी भरली तर काय हरकत आहे? वर्षा, आडमुठेपणा करू नकोस. मी काहीही चुकीचं बोलत नाही आई. अगं कुठल्या जगात राहता तुम्ही? काय विचार करताय? नाही, संस्कृती परंपरा हे सगळं असेलही, पण आपली तीच संस्कृती स्त्रियांचा आदर करायला शिकवते ना. आणि आई, या घरातल्या प्रत्येकाने आनंदीचा आदर तर करायलाच हवा. तिने किती केलंय ग आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी, आणि तरी सुद्धा तुम्ही दोघी. ताई, शांत व्हा बरं आधी. अशा अवस्थेत तुम्ही चिडचिड करू नका, नाहीतर त्रास होईल तुम्हाला. तुम्हाला माहिती ना, माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वाईट येणार नाही. माझ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही. आणि हिंदू मावशी, आई बरोबर सांगतायत, आपण ऐकायला हवं त्यांचं. इंदू मावशी, खरंच माफ करा मला. मी ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली काय माहिती. जाते. आनंदी, ही का गेली? मी का तिला जायला सांगितलं नव्हतं? फक्त ओटी भरायची नाही एवढंच म्हणाले मी. जाऊ दे, येईल थोड्या वेळ परत ती. मालती ते तुम्ही ओटी भरून घ्या. नाही आई, माझी ओटी आधी आनंदीच भरणार. वर्षात आनंदी म्हणून गेली ना, नाही भरणार ओटी म्हणून, तरी तुझा हट्ट काय आहे गा? आई, आनंदीची इच्छा होती ओटी भरायची, पण तुमच्या दोघींमुळे ती निघून गेली. किती वाईट वाटलं अगं तिला. हे बघ, या क्षणी आनंदी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. माझं आणि नंदूचं लग्न फक्त आनंदीमुळे झालंय. मला जेव्हा कळलं ना की मी आई होणार आहे, तेव्हा मला खूप टेन्शन आलेलं. मी घाबरले होते. वाटलं होतं की या बाळाला जन्म दिल्यावर या मुलाला आम्ही कसं वाढवणार, कसे संस्कार करणार, मी आणि नंदू त्यासाठी सक्षम आहोत की नाही. खूप प्रश्न होते मनात, खूप भीती होती. पण आनंदीने मला समजावलं. आई, ती म्हणाली, आई होणार आहात तुम्ही, आणि आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. तुम्ही छान सांभाळाल तुमच्या बाळाला. आई होणं ही प्रत्येक बाईच्या आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे हे तिने मला समजून दिलंय. जेव्हा ती आई होऊ शकत नाही तेव्हा यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आई? हे बघ वर्षा, आनंदी वाईट आहे, ती तुझ्या वाईटाचा विचार करेल असं आम्ही म्हणत नाहीये. अगं पण प्रथा असते ना, ती विचारपूर्वकच सुरू झाली असेल ना. बरोबर आहे. मग आपण कशाला विषयाची परीक्षा घ्यायची, हो की नाही? काय विचारपूर्वक आणि कसला विचार केला गेलाय? तेव्हा कधीतरी कुणाला काहीतरी वाटलं, कुणाला काहीतरी जाणवलं म्हणून त्यांनी ठरवलं, आणि आपल्या मनाला पटत नसताना आपण ते पाळायचं. काय आहे सवाष्ण, विधवा, मूल होणाऱ्या, मूल न होणाऱ्या, अरे काहीही झालं तरी आपण सगळ्या बायकाच आहोत ना. आणि बायकांनीच बायकांना समजून नाही घेतलं तर पुरुषांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार आहोत? स्वप्नात तरी तुमच्या मनात विचार येईल का
की आनंदी माझ्या बाळासाठी वाईट विचार करेल का, तर तिला मूल होऊ शकत नाही म्हणून. जेव्हापासून तिला कळलंय ना आई की मी प्रेग्नंट आहे, तेव्हापासून तिने डोळ्यातनं एक अश्रू काढलेला नाहीये. अगदी आनंदाने समरस होऊन ती माझ्या आनंदात सहभागी झाली. हे सगळं तुम्हाला दिसतंय ना, ही ओटी, माझी ही साडी, या सगळ्याची तयारी आनंदीने केली आहे, अगदी आनंदाने. ही सगळी चोर ओटीची तयारी करायला तुम्हाला आनंदी चालते, पण माझी ओटी भरायला नाही. आनंदी जर माझी ओटी भरणार नसेल तर मी ही ओटी भरून घेणार नाही. अगं